नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील पाठ क्रमांक 18 युद्ध अटळ ठरले या पाठाला अभ्यासणार आहोत. पाठाचे लेखक आहेत श्रीकांत गोवांडे. लहान मुलांच्या संस्कारक्षम मनावर सुसंस्कार करण्यासाठी महाभारत हे एक प्रभावी साधन आहे. लेखकांनी महाभारतातील 200 गोष्टी या पुस्तकात या सर्व कथा शक्य तितक्या सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. या कथा बाल व कुमार गटातील मुलांसाठी आहेत. या पाठात महाभारतातील शेवटचे युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण यांनी शांतिदूत म्हणून हस्तिनापुरास जाऊन सलोखा करण्याचा प्रयत्न केला. चला तर ही कथा आपण आता अभ्यासू. संजय पांडवांचा निरोप घेऊन हस्तिनापुरास परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी कौरव सभा भरली. संजयने युधिष्ठिरला निरोप सांगितला. संजयने पांडवांकडील सैन्यांची माहिती सांगतात घाबरलेला धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणाला, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव यांचे अपार सैन्य कुरुकुलाचा संपूर्ण नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू पांडवांशी समेट कर. युद्धाचा प्रसंग आणू नकोस. दुर्योधन म्हणाला, पिताश्री, पांडवांच्या धमक्यांना भिण्याचे काय कारण? आमच्याकडेही मोठे मोठे रथी महारथी आहेत. ते पांडवांच्या अगदी सहज नाश करतील. मी एकटाच सर्व पांडवांचा संहार करण्यास समर्थ आहे. युद्धात आमचा पराभव होणे केवळ अशक्य. आमचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की ते पाहून अर्ध्या राज्यांची मागणी करणारा युधिष्ठिर आज 5 गावांची भीक मागत आहे. 5 गावे सोडा, पण सुईच्या अग्रावर राहील इतकीही माती मी पांडवांना देण्यास तयार नाही. भीष्म, धृतराष्ट्र, गांधारी आणि संजय यांनी दुर्योधनाला समजविण्याचा, त्याला युद्धापासून परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण सारे प्रयत्न पालथ्या घड्यावरील पाण्याप्रमाणे व्यर्थ ठरले. कौरवांच्या सभेत काय काय झाले हे सांगून संजय हस्तिनापुरास गेल्यावर युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, आम्ही दुर्योधनाकडे 5 गावे मागितली, ती सुद्धा देण्यास त्याने नकार दिला. राजा धृतराष्ट्र पुत्रप्रेमाने अंधा झाला असल्याने तो दुर्योधनाच्या विरुद्ध काही करावयास तयार नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? या संकटात फक्त तूच आमचा आधार आहेस. युधिष्ठिरने असे विचारले असता श्रीकृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, आता मी स्वतः हस्तिनापुरास जाऊन कौरव पांडवांच्या सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर युधिष्ठिर म्हणाला, केशवा, यावेळी तेथे दुर्योधनाच्या पक्षाचे अनेक राजे एकत्र जमले आहेत. अशावेळी तू तेथे जाणे योग्य नाही असे मला वाटते. तुला तेथे त्यांनी काही अपाय केला तर पृथ्वीचे राज्य मिळूनही आम्ही सुखी होणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, दुर्योधनाचा दुष्ट स्वभाव मला चांगलाच माहीत आहे. तो काय करण्याचा प्रयत्न करील हेही मी संपूर्ण जाणून आहे. तथापि तू मुळीच घाबरू नकोस. माझे इकडे जाणे अगदी व्यर्थ ठरणार नाही. आपल्या शांततेचा प्रयत्न सफल झाला तर ठीक, नाही तर युद्ध करावेच लागेल. मग कुलक्षयाचा दोष आपल्याला किंवा आपल्याकडे येणार नाही. भीम म्हणाला, श्रीकृष्णा, माझा पराक्रम व सामर्थ्य तुला माहीत आहे. मी युद्धाला घाबरत नाही. तथापि आपल्याच हातून आपल्या कुलाचा नाश होऊ नये. श्रीकृष्ण म्हणाला, दुष्ट कौरवांनी तुमचे राज्य अन्यायाने कपटाने हरण केले आहे. समोपचाराने ती परत देण्यास तयारही नाही. अशावेळी तुमच्यासारख्या क्षत्रियांनी शत्रूशी युद्ध करूनच ते परत मिळविले पाहिजे. युद्धामुळे परिणामाचा विचार करण्याची काही एक गरज नाही. श्रीकृष्णाचा हा विचार युधिष्ठिरालाही व सर्वांनाच पसंत पडला. दुष्ट कौरवांनी पांडव सख्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण त्यासाठी श्रीकृष्ण हस्तिनापुरात शिष्टाई करण्यासाठी जात आहे हे समजतात द्रौपदीचे हृदय क्रोधाने पेटले. पांडवांच्या भेकडपणाची तिला चीड आली. ती श्रीकृष्णाला भेटून म्हणाली, माधवा, तू कौरवांच्याकडे सलोख्याची, शांततेची शिष्टाई करावयास जात आहे, परंतु त्या दुष्ट दुःशासनाने भर सभेत माझ्या वस्त्राला हात लावला, माझे केस ओढले. हे मात्र विसरू नकोस. आमच्या अनन्वित छळ करणारे कौरव युद्धात ठार झाल्याशिवाय तुझ्या या भगिनीच्या मनाला शांतता लाभणार नाही, हे मात्र लक्षात ठेव. तेव्हा श्रीकृष्णाने तिचे सांत्वन करीत म्हणाला, पांचाली, कौरव लवकरच रणांगणात ठार होतील, पांडव विजय होतील
हे लक्षात घेऊन तू शोक करू नकोस. मग पांडवादीन सर्वांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकीला बरोबर घेऊन हस्तिनापुरास निघाला. श्रीकृष्ण कौरव पांडवात सलोख निर्माण करण्यासाठी येत आहे ही वार्ता समजतात धृतराष्ट्राने श्रीकृष्णाच्या स्वागताची जबरदस्त तयारी केली. श्रीकृष्णाचे स्वागत करण्यापाठीमागे धृतराष्ट्राचा कोणता डाव आहे हे विदुरच्या लक्षात आले. तो धृतराष्ट्राची कान उघडणी करीत म्हणाला, धृतराष्ट्रा, तुझ्या या असल्या स्वागताची व नजराण्याची श्रीकृष्णाला काडी मात्र गरज नाही. श्रीकृष्णाला विकत घेता येते तर ते फक्त पवित्र प्रेमाने, भक्तीने, तुझ्या या असल्या वस्तूंनी नाही. श्रीकृष्णाला कौरव पांडवात सख्य हवे आहे. यासाठी श्रीकृष्ण येथे येत आहे. श्रीकृष्णाची ही इच्छा तू पूर्ण कर म्हणजेच झाले. श्रीकृष्णाचे हस्तिनापुरात आगमन झाले. श्रीकृष्ण विदुरच्या घरी गेले. विदुराने त्याचे अत्यंत भक्तिभावाने स्वागत केले. श्रीकृष्णाने कुंतीला वंदन करून तिची विचारपुसी केली. श्रीकृष्णाला पाहताच कुंती शोकाकुल होऊन रडू लागली. तेव्हा श्रीकृष्ण तिचे सांत्वन करीत म्हणाला, आते, तुझे दुःख नाहीसे होण्याचे दिवस आता फार लांब नाहीत. असे सांगून श्रीकृष्ण दुर्योधनाच्या घरी गेला. मग दुर्योधनाने श्रीकृष्णाला आपल्या घरी भोजन करण्याचा आग्रह केला, परंतु श्रीकृष्णाने त्याला नकार दिला. तेव्हा दुर्योधनाने विचारले, जनार्दना, तू आमच्या नजराण्यांचा व भोजनाचाही स्वीकार करीत नाहीस, याचे कारण तरी काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, दुर्योधन, मी पांडवांचा दूत म्हणून आलो आहे आणि आपले कार्य सफल झाल्याशिवाय दूत भोजन करीत नसतात. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आपल्या रथात बसून धृतराष्ट्राच्या राजसभेत आला. त्यावेळी भीष्मादी सर्वांनी उभे राहून श्रीकृष्णाचे स्वागत केले. श्रीकृष्ण सुवर्ण आसनावर बसले. सर्वजण आपापल्या आसनावर बसल्यावर श्रीकृष्ण उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, कौरव आणि पांडव या उभय कुळात शांतता नांदावी, सर्व विनाश टळावा, यासाठीच मी येथे आलो आहे. धृतराष्ट्रा, तुझ्या दुर्योधनादी पुत्रांनी आजपर्यंत पांडवांचा द्वेष करण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. दूतप्रसंग, भरसभेत द्रौपदीची विटंबना, पांडवांना 13 वर्षाचा वनवास इत्यादी प्रसंग सर्वांनाच माहीत आहे. या सगळ्यांना कारण तुझे अनाचारी पुत्र पांडव हे धर्मशील, क्षमाशील व सत्याने वागणारे आहेत. कौरवांच्या असंख्य अपराधांची क्षमा करण्यास ते आजही तयार आहेत. म्हणून त्यांचे अर्धे राज्य परत द्या. तुझे हे दुर्योधनादी पुत्र अशिष्ट व अमर्याद आहे. यांना तू रोखले नाहीस तर युद्धाच्या अग्निकुंडात कुरुवंश जळून भस्म होईल. पांडव कौरवांशी संधी करण्यास तयार आहे, तसे ते युद्ध करण्यासही तयार आहेत. यातील जो मार्ग तुला हितकारक वाटत असेल तो स्वीकारा. श्रीकृष्णाचे इतके परोपकारीने सांगितले तरी दुर्योधनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याला रागच आला आणि तो म्हणाला, वासुदेवा, तुम्ही सर्वजण मला दोष देत आहात, पण माझा कोणताही अपराध नाही. दूतक्रीडेत आम्ही पांडवांचे राज्य हिरावून घेतले, याचा आमच्यावर दोष कसा? आम्ही युधिष्ठिराला दूतक्रीडेतच निमंत्रण दिले होते. चूक युधिष्ठिराची आहे, आमची नाही. आता काय तो निर्णय युद्धभूमीवरच लागेल. मी जिवंत असताना पांडवांना अर्धे राज्य तर सोडाच, पण सुईच्या अग्रावर राहील एवढी मातीही पांडवांना देण्यास मी तयार नाही. दुर्योधनाचे हे उद्धट भाष्य ऐकतात श्रीकृष्ण अत्यंत क्रोधाने म्हणाले, मूर्ख दुर्योधना, युद्धभूमीवर तुला तुझ्या भावांसह धुळीत लढविण्याची इच्छा आहे. ती तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तुझे रक्षण आता परमेश्वरही करू शकणार नाही. श्रीकृष्ण असे संतापून बोलले असता अंध धृतराष्ट्र भीतीने थरथरू लागला. आता काय करावे हे त्याला समजेना. त्याने गांधारीला बोलविले. तिनेही दुर्योधनाला समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने तिच्या उपदेशाचाही अनादर केला. जाता जाता श्रीकृष्ण म्हणाले, मूर्ख दुर्योधना, मी उभय कुळात सख्य निर्माण करण्यासाठी आलो होतो, परंतु तू अत्यंत असभ्य वर्तन केलेस. आता आपली भेट कुरुक्षेत्रावरच होईल. श्रीकृष्ण रथात बसून विदुरच्या घरी गेले. कुंतीला सर्व काही सांगून ते हस्तिनापुरातून बाहेर पडले. कृष्णशिष्टाई विफल ठरली. आता कौरव पांडवांचे युद्ध हे अटळ ठरले. अशा प्रकारे बालमित्रांनो, हे युद्ध अटळ ठरले म्हणजे युद्ध हे झालेच. हे युद्ध कोणामध्ये झाले तर कौरव आणि पांडवांमध्ये.
हे युद्ध एक धर्मयुद्ध होते आणि ह्या युद्धात विजय ही सत्याची झाली, म्हणजेच पांडवांची झाली आणि कौरववंशांचा म्हणजेच कुरुवंशाचा हा नाश झाला. यावरून विद्यार्थी मित्रांनो, आपण संवादातील प्रश्नांचा अभ्यास करू.